नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण, ट्रॅव्हलर बॉय अक्षय यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आजचा कंटेंट आहे की आजचा व्हिडिओ आहे आपल्याकडे जो राजन झाड मूर्ती आहे त्याची आपण ऑलरेडी शेडिंग केलेली। आपण हा जो गणपतीची शेडिंग केलेली, पण ही जी शेडिंग आहे ना ही थोडीशी मला फेंट वाटत होती, म्हणून आज मी ही परत शेडिंग एकदा डार्क हात चढवला त्याच्यावर, थोडंसं पिंक पण सोडायचंय। त्याचबरोबर आज आले दशरथ काका, तर दशरथ काका आज यावाल्या गणपतीला आखणी करणार आहेत। तर 3 फुटाच्या गणपतीची आखणी कशी होते किंवा काय काय टिप्स आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवीन। त्याचबरोबर काय काळजी घ्यावी लागते आखणी करतानाची मोठ्या गणपतीला स्पेशली, ते पण मी तुम्हाला सांगेन। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, इंटरेस्टिंग आहे। मोठ्या मूर्तीची आखणी आहे, म्हणजे युजुअली आपण लहान गणपतीची आखणी बघत आलो माझ्या चॅनलवर, आपल्या चॅनलवर, पण या टायमाला मोठा गणपती घेतोय आपण 3.5 फुटाचा, तर त्याच्यामध्ये काय एक्सपिरियन्स वेगळा असतो का किंवा काय काळजी घ्यावी लागते ते तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तुम्हाला माहिती आहे काय करायचं, आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला शेडिंग करायला घेऊया। आता ना आपण फ्लोरोसेंट ऑरेंज घेतलेला आहे आणि हा ऑरेंज आहे ना आपल्याला कानात मारायचा आहे, कानाचा, कारण मोठा कान आहे। सो युजली जर राजन झाड यांचे गणपती बघितले ना तर ते गणपती आहेत ना ते ब्राईट कलर्स मध्ये आहेत, म्हणजे फ्लोरोसेंट ऑरेंज, फ्लोरोसेंट पिंक अशा कलर मध्ये, फ्लोरोसेंट येल्लो। सो आपण पण सेम गणपती ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या गणपतीचा मॉडेल आहे ना तो सेम राजन झाड यांच्या मूर्तीसारखा आहे। सो आपण पण सेम पेंटिंग ठेवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला दाखवतो मी, हे बघा। तर आता ते कानाची शेडिंग करूया। आता कानाची शेडिंग काय करायची आहे, तर ही जे आउटलाइन्स आहेत, ही लाईन्स दिसत आहेत, यांच्यावर आपल्याला तो मारायचा आहे। बनव आपण दोन्ही कानात ऑरेंज सोडलाय, इकडे पण थोडंसं हायलाइट केले। आता आपल्याला ना इथे पापण्यांच्या वर पिंक थोडासा, आणि ह्या सोंडेचा हा जो पीस आहे ना हा पिंक करायचा आहे, आणि थोडंसं इकडे डार्क पिंकची शेड टाकायची, आणि थोडंसं हाताला वगैरे पिंक करायचं आहे। बाकी तर बऱ्यापैकी आहेच, आणि इकडे थोडंसं पिंक, जिकडे जिकडे मेन हायलाइट पार्टिंग आहेत ना, जसं इथे आहे, हात आहेत, हे झालं तर इथेच आपल्याला पिंक सोडायचं आहे। बाकी ओव्हरऑल गणपती आपला आधीच शेडिंग करून आपण घेतलेला, सो त्यामुळे आता डायरेक्ट आखणीला घेऊ। अंधेरीला आलोय ते, काल मला यायला मिळालं ना, काल
ट्रेन वगैरे बंद होतं ना, उद्या हॅलो हॅलो उद्या येणार उद्या. मधली पीओपी राहिले म्हणून तिथे उभी ठेवली. हा हे मधले हे आता हे प्राइस टॅग टाकले नाही, मधली लाईनच राहिली, बाकी सगळे डबे. तो पीओपी मध्ये आहे, त्याच्यातच सेम मॉडेल हे आपल्याकडे समोर आहे, हे मातीमध्ये. नाही बाबा ते कसं हे मी माझ्या स्वतःचे स्वतः बनवतो. कलर आणि ते शिकवण्याच्या कलरमध्ये पण थोडा फरक आहे. हा बघा ना, हा समोर ना विशाल दादाची पेंटिंग, विशाल शिंदे त्यांचे कलर्स आहेत बनवलेले. गडबडीत आहे ना त्यामुळे लाईट पाहिजे तुम्हाला? म्हणजे ती मी रिंग लाईट लावतो माझ्या काढून.
आवाज करते गॅरेजच्या बाजूला आणि स्कूटरचा आवाज करतो. आली ना. हा चलो याचे डोळे बघा. सुकून दे चांगला. तुम्ही किती फुटापर्यंत गणपतीची आखणी करता? अजूनपर्यंत मी 5-6 फुटापर्यंत केलेले आहे. तर मला तिकडे जाऊन 14 फुटाची करायची आहे. 14-10 म्हणजे या सीझनचा तो पहिला मोठा गणपती. बस ॲक्च्युली काय सीन झालं ना की आपण काय केलं की आपण ना हे थोडेसे मोठ्या गणपतीसारखे डोळे करायचा प्रयत्न केला. जो लाल आणि निळा रंग म्हणजे ऑरेंजिस आणि रेड ब्ल्यू कलरचा आपण वापरून डोळे केलेले. पण ते ना थोडेसे मलाच स्वतःला असं वाटलं की अरे अरे ह्याच्यात मजा नाही येत, म्हणजे अगदी हे कलरफुल वाटत आहेत. सो मग आम्ही बॅक टू आमचे जसे गणपतीचे डोळे करतो ना आम्ही, की ब्राऊनवाले डोळे, ब्राऊन येल्लोवाले डोळे आहेत जे म्हणजे आमच्या जे नॉर्मली युजली पॅटर्नमध्ये आपल्या गणपतीच्या कारखान्यातले जेवढे सगळे बाकीचे गणपती आहेत त्या गणपतीच्या पॅटर्नमध्ये आहेत. सो त्यामध्येच हा गणपती पण ठेवायचा प्रयत्न केला आम्ही. तर म्हणून मग ब्राऊन कलरचा बेस मारून गणपतीची आखणी परत चेंज करायचा लास्ट डिसिजन. तुम्ही होम वगैरे काढून घ्या ना, बेसिक करून घ्या. आणि आता तर तसं नाही, आम्हाला आत्ता असं वाटलं म्हणून आम्ही हा चेंज केला. Okay.